तर विसर्जनास उशीर झाल्यामुळे लालबागचा राजा मंडळाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे। शिवाय आज रात्री 10:30 ते 11 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कारण महासागराची भौगोलिक स्थिती पाहता अजूनही समुद्रामध्ये भरतीची स्थिती आहे, त्यामुळे लालबागचं राजाचं विसर्जन यंदा रात्री होण्याची शक्यता आहे। सध्या आपण थेट दृश्य लालबागच्या राजाची पाहतोय। विसर्जनाची गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत। उशीर जरी झाला असला तरी भाविकांच्या भक्तांच्या भावना काही कमी झालेल्या नाहीयेत। भक्तगण त्याच इच्छेने आणि त्याच भावनेनं बाप्पाच्या समोर तिथे आलेले आहेत। बाप्पाला एकदा शेवटचं बघण्यासाठी, यंदाचं हे शेवटचं रूप त्याचं बघण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। त्याचं हे सात्विक सोज्वळ रूप पाहता यावं आणि वर्षभरासाठी त्याची ही दृश्य जी आहेत, त्याचं हे जे देखणं रूप आहे ते मनात भरभरून पाहता यावं, याच्यासाठी सध्याच्या घडीला हजारोंच्या संख्येनं भक्तगण गिरगाव चौपाटीवर सध्या उपस्थित आहेत। आपण ही दृश्य थेट लालबागच्या राजाची पाहतोय। सध्याच्या घडीला राजाचे जे वस्त्र असेल, लाल रंगाचा पोशाख बाप्पाला आहे। शिवाय बाप्पाचे जे आभूषण होते ते उतरवण्यात आलेले आहेत, कारण की कोणत्याही क्षणी भरती निघून ओहोटी येऊ शकते, त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला कोणत्याही क्षणी सुरुवात होऊ शकते। मात्र सध्या मंडळाकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ओहोटीची शक्यता रात्री आहे, रात्री 10 नंतर आहे। त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदा खूपच उशीर होत असल्याचं बघायला मिळते। गेल्या वर्षीची जर तुलना केली तर गेल्या वर्षी जवळपास 20 तासानंतर लालबागच्या राजाला आपण निरोप दिलेला होता, मात्र यंदा काहीसे जवळपास 1 दिवस गेलेला आहे पूर्ण, आणि एका दिवसानंतर आता लालबागच्या राजाला निरोप देणार आहोत। सकाळपासून आपण पाहतोय समुद्रामध्ये भरती होती, अनेक अडचणी येत होत्या। कार्यकर्त्यांकडून वारंवार बाप्पाला नवीन तराफ्यावर बसवण्यासाठी, विराजमान करण्यासाठी प्रयत्न सुरू होते। पोलीस प्रशासन देखील त्याच तत्परतेने या सगळ्या कार्यामध्ये भाग घेत होते आणि मदत करत होते। शिवाय बीएमसी असेल, सगळ्यांकडनं इतकंच नाही तर इतर मंडळांचे जे कार्यकर्ते आहेत, जसे गणेश गल्ली असेल, चिंतामणी असेल, ते जे कार्यकर्ते होते त्यांनी आपल्या गणपतीचं विसर्जन केल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा सुरळीतपणे पार पडावा यासाठी त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी देखील तिथे सहभाग घेतला होता, मदत कार्य सुरू केलेलं होतं। शिवाय प्रत्येक भक्तगण एक स्वयंप्रेरणेनं लालबागच्या राजाचं विसर्जन चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी तिथे प्रेरणादायी त्यांची भूमिका बघायला मिळते। सध्या इथे दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर जनसमुदाय लोटलेला आहे बाप्पाला पाहण्यासाठी। सकाळपासूनच अनेक वेळा प्रयत्न करण्यात आलेला आहे विसर्जनासाठी, मात्र भौगोलिक स्थिती पाहता महासागराची भरती काही ओसरली नव्हती। भरती सकाळपासूनच होती, त्यामुळे विसर्जनासाठी विलंब झाल्याचं बघायला मिळते। त्यामुळे भाविकांच्या मनाची देखील घालमेल सुरू होती, पण इतकं असूनही भक्तगण काही त्या किनाऱ्यापासून दूर गेलेले बघायला मिळाले नाही। तो किनारा आणखीन भरलेला बघायला मिळतोय। सध्या ही तराफ्याची आपण ही दृश्य पाहतोय। यंदा बाप्पाच्या विसर्जनासाठी एक नवीन तराफा आणण्यात आलेला आहे। अगदी सुसज्ज असा हा तराफा आहे, आधुनिक सुखसुविधांनी उपलब्ध असा तराफा आहे। नवसाला पावणारा राजा आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणून लालबागच्या राजाला जगप्रसिद्ध आहे, आणि यंदा विसर्जनाचा सोहळा सुरळीत पार पडेल अशी अपेक्षाने अनेक भक्तगण तिथे पोहोचलेले होते। त्यामुळे सगळ्यांनाच हा धक्का मानावा लागेल, कारण की पहिल्यांदाच लालबागच्या राजाला इतका उशीर झालेला आहे विसर्जनासाठी। मात्र याचं कारण होतं भौगोलिक स्थिती, महासागराची भौगोलिक स्थिती आपण पाहिली, सकाळपासूनच भरती होती, त्यामुळेच लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदा थोडा उशीर झालेला आहे। तर काही वेळापूर्वी हेलिकॉप्टरने देखील रेकी करण्यात आलेली होती, तिथल्या स्थितीचा आढावा घेण्यात आलेला होता। शिवाय मुंबईच्या लालबागच्या राजा विसर्जनासाठी आज बरेच अडथळे आले, बरेच प्रयत्न करण्यात आले। शेवटी अखेर आता या नवीन तराफ्यावर लालबागच्या राजाला बसवण्यात आलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।